कार्यक्रमाची सुरुवात करूया। या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंडीतील राष्ट्रीय शिक्षण या तत्वाचा अवलंब करून कैलासवासी फाटक गुरुजींनी सुरू केलेल्या शाळेचा 104 वर्षात गुणात्मक आणि नेहमीच प्रेरणादायी ठरलेली आहे। त्याचप्रमाणे कैलासवासी एम.एन. जोशी सरांच्या स्मृतीलाही मी वंदन करते। इंग्लिश आणि संस्कृतचे अध्यापक असणारे एम.एन. जोशी सर शिस्तप्रिय आणि कुशल प्रशासक होते। त्यांची आजच्या सभागृह नामकरण समारंभाची प्रस्तावना करण्यासाठी व सर्व मान्यवरांच्या माजी विद्यार्थिनी व कैलासवासी फाटक गुरुजींची नाव असलेल्या सौ दाक्षायणी बोपर्डीकर मॅडम यांना विनंती करते। माननीय बोपर्डीकर मॅडम। प्रमुख अतिथी श्री यादव तसंच रत्नागिरीच्या प्रथम नागरिक असलेल्या सौ शिल्पा सुर्वे, आमच्या संस्थेचे इतर सभासद, इतर काउन्सिलर्स, दोन्ही उपाध्यक्ष, आलेले सन्माननीय नगरसेवक, भाजपचे इतर सन्माननीय कार्यकर्ते, आमच्या सर्व विभागांचे मुख्याध्यापक, आजी माजी मुख्याध्यापक आणि आमचा सर्व शिक्षक वर्ग आणि काही मान्यवर निमंत्रित, सर्वांचं दीन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करते। आजचा हा कार्यक्रम खरोखरच दुग्ध शर्करा योग आहे, कारण ज्या गुरुवर्य एम.एन. जोशी इंग्लिश मीडियम शाळेतील सभागृहाचं नामकरण होत आहे आणि ते ज्यांच्या नावे होत आहे, या दोन्ही व्यक्ती एकाच समर्पण वृत्तीच्या होत्या। गुरुवर्य एम.एन. जोशी सरांनी फाटक हायस्कूलमध्ये 30 वर्षापेक्षा जास्त सेवा केली आणि ते उपमुख्याध्यापक होऊन सेवानिवृत्त झाले। तरीही ते शाळेशी सतत जोडलेले होते। ते शाळेचा, संस्थेचा रेडी रेकनर होते। त्यांच्या पश्चात त्यांनी आपली सर्व जमापुंजी, आपल्या भावंडांचा कायदेशीर वाटा त्यांना देऊन संस्थेला समर्पित केली, म्हणून ही शाळा त्यांच्या नावाने ओळखली जाते। भारतरत्न अटलजी अशाच संन्यस्त वृत्तीचे होते आणि त्याच पद्धतीने ते जगले। त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाने, शासनाने त्यांना देऊ केलेलं सरकारी निवासस्थान आणि सरकारी सुरक्षा नम्रपणे नाकारली। हे या दुग्ध शर्करा योगाचं अस्तित्व। अटलजी त्यांचं मानसिक अचलत्व त्यांच्याच एका कवितेत मांडतात। अटलजी म्हणतात, उजियारे में अंधकारे में, कल कहार से बीच धार में, घोर घृणा में पूत प्यार में, क्षणिक जीत में दीर्घ हार में, जीवन के शत शत आकर्षक अरमानों को ढलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा। आजच्या युद्धजन्य परिस्थितीत सुद्धा त्यांनी दिलेला हा संदेश आपल्याला उपयोगी पडतो। आपले माननीय पंतप्रधान सुद्धा सर्व देशवासियांना आवाहन करतायत
की टीम इंडिया या स्पिरिटने वागा, युद्धाची तीव्रता आणि त्याची जाणीव कमी होईल. पुन्हा एकदा एम एन जोशी सर, गुरुवर्य फाटक आणि अटलजींच्या स्मृतींना वंदन करून थांबते. धन्यवाद. राजनीति की आबादी, रिश्ते नातों की गलियों और क्या खोया क्या पाया के बाजारों से आगे सोच के रास्ते पर कहीं एक ऐसा मुल्क आता है जहां पहुंचकर इंसान एकाकी हो जाता है, तब जाग उठता है. फिर शब्दों के रंगों से जीवन की अनोखी तस्वीरें बनती हैं. कविताएं और गीत सपनों की तरह आते हैं और कागज पर हमेशा के लिए अपने घर बना लेते हैं. अटल जी की ये कविताएं ऐसे ही पल, ऐसे ही क्षण में लिखी गई हैं जब सुनने वाले और सुनाने वाले तुम और मैं की दीवारें टूट जाती हैं. दुनिया की सारी धड़कनें सिमट कर एक दिल में आ जाती हैं और कवि के शब्द दुनिया के हर संवेदनशील इंसान के शब्द बन जाते हैं.
हे योगदान दिले. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि वाजपेयीजी हे त्याचे संस्थापक नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष झाले. भाजप संसदीय दलाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी लक्षवेधी कार्य केले. 1996 मध्ये माननीय अटलजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. 1998 मध्ये दुसऱ्या वेळी पंतप्रधान झाल्यावर माननीय अटलजी वाजपेयी रत्नागिरीत आले ते कोकण रेल्वे प्रकल्प देशाला समर्पित करण्याच्या कार्यक्रमासाठी. 1 मे 1998 रोजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांनी कोकण रेल्वे देशाला समर्पित केली. रत्नागिरीतून जाणाऱ्या या 760 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाने कोकणच्या वाहतुकीत क्रांती केली. रत्नागिरीतील या कार्यक्रमात माननीय अटलजींसमवेत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, त्याचप्रमाणे गोवा, केरळ व कर्नाटक या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री, राज्यपाल असे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. त्या कार्यक्रमाचा हा फोटो. आणि यावेळी कोपर्डीकर मॅडमनी मगाशी जी कविता म्हटली त्यातीलच काही ओळी म्हणण्याचा मोह होतो. कदम मिलाकर चलना होगा, बाधाएं आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए, घावों के नीच अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाए, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. हास्य रुदन में, तूफानों में, अगर असंख्यक बलिदानों में, उद्यानों में, वीरानों में, अपमानों में, सम्मानों में, उन्नत मस्तक उभरा सीना, पीड़ाओं में पलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. होती 1998 मध्येच पोखरणमध्ये अणुचाचण्या करून भारताला अण्वस्त्र संपन्न देश म्हणून जगासमोर उभे केले. 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान ठाम नेतृत्व दर्शविले. गोल्डन क्वाड्रिलॅटरल प्रकल्प सुरू करून पायाभूत सुविधा मजबूत केल्या. 1999 ते 2004 या पूर्ण कार्यकाळात पंतप्रधान पदाची धुरा वाहिली. माननीय अटलजींना पद्मविभूषण, कानपूर विश्वविद्यालयाची डॉक्टरेट, उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांची एक कविता छोटीशी. क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला, यह भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा, हो कुछ पर हार नहीं मांगूंगा. अशा कविता लिहिणारे संवेदनशील कवी, साहित्यिक, तेजस्वी वक्ता, हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा नेता, तत्वनिष्ठ राजकारणी या भूमिकांमधून देशासाठी सर्वोच्च काम करणाऱ्या व भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांना 27 मार्च 2015 रोजी भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. अटलजींची तब्येत बरी नव्हती म्हणून तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विशेष परिस्थितीत प्रोटोकॉलच्या बाहेर नवी दिल्लीतील अटलजींच्या घरी जाऊन भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. त्याची ही चित्रफित. पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी को भारत रत्न सम्मान दिया गया. जो आप दृश्य जो फोटो दरअसल आप देख सकते हैं, राष्ट्रपति प्रणब मुखर्जी खुद उन्हें सम्मान देने के लिए पहुंचे. जैसा हम बता रहे हैं और खुद राष्ट्रपति प्रणब मुखर्जी ये भारत रत्न का सम्मान देने अटल बिहारी वाजपेयी के घर पहुंचे. इस
साथ हो रहा था उनके जन्मदिन पर, डॉक्टर अटल बिहारी वाजपेयी के जन्मदिन पर ऐलान हुआ था कि उन्हें भारत रत्न का सम्मान दिया जा रहा है। मांग काफ़ी वक्त से चल रही और जो आप दृश्य देख रहे हैं वो तब के हैं जब राष्ट्रपति पहुंचे थे अटल बिहारी वाजपेयी के घर पर, वहाँ उनका स्वागत करने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भी मौजूद थे। यहाँ पर तमाम बड़े नेता भी मौजूद थे सम्मान समारोह में, और हमारे साथ हमारे पॉलिटिकल एडिटर मनोरंजन भारती जुड़ रहे हैं। बाबा, यहाँ हमने देखा ये फोटो दिख रहा है जहाँ अटल बिहारी वाजपेयी को सम्मान दिया जा रहा है, और उनका काफ़ी खास इवेंट रहा है। हाँ, यही एक तस्वीर जो है अंदर की जारी हुई है। अभी तक हमने अपने दर्शकों को जो भी तस्वीरें दिखाई वो घर के अंदर की थी, लेकिन वो ऐसा पुरस्कार देते हुए ये नवी तस्वीर आई है। इस तस्वीर में उसकी तबीयत बहुत खराब है, हम सब जानते हैं। वो आजकल पहचान भी नहीं पाते हैं, बोल भी नहीं पाते हैं, लेकिन इनको अच्छे से ये फोटो दर्शा रहा कि राष्ट्रपति जी को मैंने उनको ये सम्मान दिया है। और हमें ये मालूम था कि कोई वीडियो तो शायद नहीं आएगा, लेकिन कोई स्टिल फोटो आएगा। और ये स्टिल फोटो जो है वो राष्ट्रपति भवन में जारी किया है, राष्ट्रपति भवन के तरफ से जारी किया गया है कि राष्ट्रपति जी ने उनको भारत रत्न दिया है। इस तस्वीर में राष्ट्रपति जी और अटल जी ही यहाँ पे दिखाई दे रहे हैं। और समारोह में बाकी सभी बड़े नेताओं भी वहाँ पर पहुंचे थे। जी, बीजेपी के सभी बड़े नेता थे, प्रधानमंत्री उनका कैबिनेट था, गृह मंत्री थे, आरएसएस प्रमुख मोहन भागवत थे, उपराष्ट्रपति थे, वहाँ पे पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी थे। तो सारे बीजेपी स्टेट के चीफ मिनिस्टर दिखाई दिए, वो सब जो थे शरद यादव दिखाई दिए। तो हर एक विचारधारा के लोग जो जिन्होंने कभी न कभी उनके साथ काम किया है, या तो जिन्होंने नहीं भी किया है, उनके साथ साथ राजनीति की है, वो सभी लोग इस मौके पर वहाँ पहुँचे। उनको उनके दामाद जो है राजेंद्र गांधी और उनकी जो दत्तक पुत्री है गुरु जी, उन्होंने इन सारे त्योहारों को रिसीव किया। तो इस तरह से ये जो समारोह था, ये जो उनको सम्मान दिया गया, वो आप कर सकते हैं। इसको इन सारे लोगों ने चाहते हैं अपनी उपस्थिति दर्ज कराई। और शुक्रिया मनोरंजन भारती सभी जानकारी के लिए। तो ये तस्वीर जो आप देख रहे हैं वो एक तस्वीर आई है अंदर की, जब समारोह ये हुआ, जब सम्मान दिया गया भारत रत्न का प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी को, खुद राष्ट्रपति पहुंचे थे सम्मान देने के लिए। जो दृश्य है वो बाहर के दृश्य देख रहे थे, लेकिन ये तस्वीर ऐसी है कि यहाँ पर उन्हें सम्मान देता हुआ दिखाई दिया गया। राष्ट्रपति भवन की तरफ से ये तस्वीर जारी की। 27 मार्च 2015ला माननीय माजी पंतप्रधान अटलजींना भारतरत्न पुरस्कार प्रदान झाला। त्याला आज 11 वर्षे पूर्ण झाली। 1 एप्रिल हा फाटक गुरुजींचा स्मृती दिन। 1 एप्रिल 2016 रोजी गुरुवर्य एम.एन. जोशी इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना झाली आणि आता 4 दिवसांनी 1 एप्रिल संस्थापक फाटक गुरुजी स्मृती दिनही साजरा होणार आहे। तर या सर्व तारखांचा योगायोग लक्षात घेऊन आज या सांस्कृतिक सभागृहाचे नामकरण करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी न्यू एज्युकेशन सोसायटी या आपल्या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब परोळेकर, माननीय प्रशांतजी यादव, सौ शिल्पाताई सुर्वे, श्री समीर तिवरेकर, संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विनय अंबुलकर व ॲडव्होकेट सुमिता भावे, श्री दादा ढेकणे, सौ वर्षा ढेकणे, संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ दाक्षायणी बोपर्डीकर मॅडम, काउन्सिलर CA मंदार जोशी व डॉक्टर प्रणव परांजपे यांना स्टेजवर येण्याची विनंती करते। नामकरण करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। टूटे हुए तारों से टूटेगा संपूर्ण स्वर, पत्थर की छाती में
यावे, शासनस्थ व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. प्राची में अरुणाची वेग एक पाता एक नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय प्रशांतजी यादव, रत्नागिरीच्या प्रथम नागरिक सौ शिल्पाताई सुर्वे, व्यासपीठा व सभागृहातील सर्व मान्यवर सुहृद बंधू भगिनींनो, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील माजी बांधकाम मंत्री व भारतीय जनता पार्टीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून आपल्या द न्यू एज्युकेशन सोसायटी रत्नागिरीच्या गुरुवर्य M.N. जोशी इंग्लिश मीडियम स्कूलमधील या सांस्कृतिक सभागृहाचे नामकरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीत माजी पंतप्रधान भारतरत्न माननीय अटल बिहारी वाजपेयीजी स्मृती सभागृह असे करण्यात आले असल्याचे मी अभिमानपूर्वक जाहीर करत आहे. नमस्कार. या कार्यक्रमाला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम संपल्यानंतर माननीय प्रशांतजी यादव यांना ताबडतोब जायचं आहे. शाळेची सुद्धा परीक्षानंतरचे स्लॉट आहेत, त्यामुळे अत्यंत मर्यादित वेळ असल्यामुळे मी काही भाषण करणार नाही आहे. फक्त एक गोष्ट नक्की सांगतो की या शाळेची सर्वांची, या संस्थेची सर्वांचे संबंध अत्यंत निगडीत आहेत. माननीय अटलजी ज्यावेळी 70 साली आले होते त्यावेळी त्यांचं स्वागत व आदरात तिथे आमच्या घरात करायचा मला अभिमानास्पद योग मिळाला होता. आणि 98 साली ज्यावेळी कोकण रेल्वेचा लोकार्पण झालं त्याही वेळी मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचं स्वागत केलं होतं. या ठिकाणी प्रिमायसिस जर आपण बघितले तर या ठिकाणची जी रस्त्यालगतची जी बिल्डिंग आहे तिचं पूर्ण नूतनीकरण केलं आणि त्याचं उद्घाटन करायला आजचे केंद्रीय बांधकाम मंत्री माननीय नितीनजी गडकरी आणि आज खासदार झालेले आमचे कोकणवासी आमचे मित्र खासदार विनोदजी तावडे हे स्वतः या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी आपले विषय मांडला होता. अशा प्रकारच्या 2 शाळांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित असलेल्या आमच्या संस्थेचा हा तिसरा आता उपक्रम होतोय, ज्याचं श्रेय संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांना जातं. अशा कार्यक्रमाचा जो वसा आपण घेतलाय तो असाच आम्ही चालू ठेवू. मला भाषण करायचं होतं पण वेळेचा मर्यादितपणा लक्षात घेताना संस्थेच्या वतीने आम्ही जे विचार आहेत ते मांडलेले आहेत. आपला कार्यक्रम संपल्या जाताना ते छापील पत्रक आपल्या सर्वांना देण्यात येईल. नमस्कार, धन्यवाद. शेवट फक्त एकच की माननीय प्रशांतजी यादव आणि शिल्पाताई आम्ही आपल्या सर्वांना व्यक्तिगत धन्यवाद देतो. पण आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम नंतर तो मी नसेल, पण आपण सर्वजण वेळात वेळ काढून इथे आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांना, सर्व उपस्थितांना आणि मान्यवरांना धन्यवाद. धन्यवाद ॲडव्होकेट बाबासाहेब. यानंतर संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार होणार आहे. सर्वप्रथम माननीय श्री प्रशांतजी यादव. श्री प्रशांत बबन यादव हे खेर्डी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथील असून आर्किटेक्ट आहेत. राजकीय कारकिर्दीची सुरुवात खेर्डी ग्रामपंचायतीपासून केली. सदस्य, उपसरपंच, सरपंच इत्यादी पदांवर काम त्यांनी केलेलं आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था सल्लागार, विविध सामाजिक शैक्षणिक संस्था आणि समित्यांमध्ये सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि ते करत आहेत. त्यांची विशेष ओळख म्हणजे मेसर्स वासिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स लिमिटेड चिपळूणचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. सुमारे 1 लाख लिटर क्षमतेचा दुग्ध प्रकल्प सुरू आहे आणि या माध्यमातून ते तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या विकासापर्यंत पोहोचत आहेत. सध्या ते भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दक्षिण म्हणून काम करत आहेत. मी ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर, द न्यू एज्युकेशन सोसायटी रत्नागिरीचे अध्यक्ष यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री प्रशांतजी यादव यांचा सत्कार करावा. भेटवस्तू देण्यात येत आहे आणि भेटवस्तूचे स्वरूप गणपती, लक्ष्मी, सरस्वती यांची चांदीची प्रतिमा आहे.
सौ शिल्पाताई सुर्वे. 2 टर्म लोकप्रिय नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आता नगराध्यक्ष म्हणून त्या काम करीत आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व संयमी आहे. संस्थेशी त्यांचा जुना ऋणानुबंध आहे. संस्थेच्या बालक मंदिर विभागात 10-12 वर्षे विद्यार्थी प्रिय आणि अभ्यासू शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या. त्या फाटक हायस्कूलच्या पालकही आहेत, कारण त्यांची मुलगी फाटक हायस्कूलमध्ये शिकत होती. मी ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर यांना सौ शिल्पाताई सुर्वे यांचा सत्कार करण्याची विनंती करते. धन्यवाद. श्री समीर तिवरेकर. 2 टर्म नगरसेवक म्हणून कार्यरत असणारे, कायद्याचे ज्ञान असणारे अभ्यासू नगरसेवक अशी श्री तिवरेकर सरांची ओळख आहे. बाबासाहेब परुळेकर यांना विनंती करते की त्यांनी श्री समीर तिवरेकर यांचा सत्कार करावा. श्री दादासाहेब ढेकणे. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. भाजप शहराध्यक्ष, त्याचप्रमाणे आमदार व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती सहकारी कार्यकर्ते आहेत. त्यांचाही सत्कार ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्री शेखर लेले सर. मी सरांना स्टेजवर येण्याची विनंती करते. फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी, फाटक हायस्कूलमधून वरिष्ठ लिपिक पदावरून निवृत्त, मैदानी खेळांची आवड, आजही शाळेतील क्रीडा स्पर्धांसाठी पंच म्हणून काम करतात. संस्थेचे कौन्सिलर, सहसचिव, भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते, भाजप कार्यकारिणी सदस्य श्री शेखर लेले सर यांचा ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर यांनी सत्कार करावा. श्री प्रसाद वाघधारे सर. फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी, संस्थेचे माजी कौन्सिलर, स्थापत्य विशारद, संस्थे सल्ला हा नेहमीच मिळत असतो. मी ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर सरांना विनंती करते की त्यांनी गोडकरे सरांचा सत्कार करा. ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. एम.एन. जोशी इंग्लिश मीडियम स्कूलच्या रत्नागिरी सांस्कृतिक सभागृहाच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सन्माननीय शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष समीरजी तिवरेकर, या संस्थेचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आदरणीय बाबासाहेबजी परुळेकर, भारतीय जनता पार्टी रत्नागिरीचे शहराध्यक्ष दादा ढेकणे, भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ वर्षाताई ढेकणे, ज्यांचा या ठिकाणी आज सन्मान करण्यात आला ते शेखरजी लेले, या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि आपण या सभागृहात उपस्थित असलेले सर्व सन्माननीय या प्रशालेचे गुरुवर्य, बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, प्रथमतः आपल्या या सांस्कृतिक सभागृहाचा माजी पंतप्रधान भारतरत्न माननीय अटल बिहारी वाजपेयी स्मृती सभागृह असं जे नामकरण आपण केलेलं आहे,
त्याचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला असं या ठिकाणी आज जाहीर करून आजपासून या सभागृहाचं नाव हे या अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नावाने घेतलं जाईल अशा पद्धतीची सर्वांच्या वतीने या ठिकाणी घोषणा करतो। आज या अतिशय मंगलमय कार्यक्रमाला आम्हा सर्वांनाही आपण बोलवलं। खरं म्हणजे आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत, तर इतक्या मोठ्या व्यक्तीच्या सन्मानाचा नावाने या सभागृहाच्या प्रशालाचं उद्घाटन हे आम्हा सर्वांच्या हस्ते होत आहे। खरं म्हणजे आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत। आज जसं या ठिकाणी सांगितलं की सभागृह व्हावं ही इच्छा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि कोकणचे सुपुत्र आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांची होती। त्या दृष्टीने त्यांनी बाबासाहेबांना आणि संस्थेचे सहसचिव शेखरजी लेले साहेबांशी याबाबत चर्चा केली आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आज अतिशय सुंदर, अतिशय भव्य दिव्य असं हे सभागृह आज या ठिकाणी सर्वांच्या या प्रशालाच्या कामकाजासाठी आज तयार झालं आहे आणि त्याचा नामकरण सोहळा आम्हा सर्वांना बोलून आपण करत आहात। पण हा सगळ्या दृष्टीने आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे। आज 104 वर्षाची परंपरा असलेलं हे आपलं विद्यालय आणि त्या 104 वर्षामध्ये या रत्नागिरीच्या शैक्षणिक समाजोन्नतीसाठी धडपडणारी आपण सगळी मंडळी, ज्यांनी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपलं योगदान दिलेलं आहे, त्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांचे आभार आणि ऋण व्यक्त करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। आज या माध्यमातून एक मुद्दा चर्चा करा योग म्हणजे अटल बिहारींच्या भारतरत्न अटलजींना दिल्यानंतर आज 11 वर्ष होत आहेत आणि 11 वर्षाच्या आजच्याच दिवशी आपण या सभागृहाचं नामकरण करता, ही फार विशेष आणि एक वेगळी बाब आहे। या प्रशालाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत। जिल्ह्यामध्ये नावलौकिक असणाऱ्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये आजही फाटक हायस्कूलचं नाव हे अतिशय सन्मानानं आणि मानानं घेतलं जातं। आजही संस्थेनं आपली विश्वासार्हता जपलेली आहे। आजही अनेक चांगले विद्यार्थी या संस्थेतनं बाहेर पडत आहेत। या सगळ्यांच्या पाठी आपल्या सर्वांची मेहनत आहे। बाबासाहेब खूप मेहनत करत आहेत, त्यांची सगळी टीम मेहनत करते, याचा प्रत्यय आम्हा सगळ्या मंडळींना आहे। आज या ठिकाणी मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि त्याचबरोबर आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वतीनं आज हा सत्कार आपण जो माझा केला तोही स्वीकारत असताना या पुढच्या काळात जे या संस्थेसाठी करावं लागेल ते करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी पाठपुरावा करू। आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि जो यथोचित मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। या संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि या नामकरण केलेल्या या सांस्कृतिक सभागृहाच्या माध्यमातून अनेक चांगले कार्यक्रम होऊन इथल्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सभागृहात आगमन झालेलं आहे त्यांचं मी स्वागत करते आणि त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करते आणि ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते। आमची संस्था हे नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आणि सल्ला घेत असते आणि त्यानुसारच आपल्या शाळेच्या सर्व इमारतींचं बांधकाम होत असतं। सुर्वे यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते। माननीय सौ शिल्पाताई सुर्वे।
नमस्कार. आजच्या या शुभदिनी आणि शुभ कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी यादव, बाबासाहेब परुळेकर, या संस्थेच्या अध्यक्षा कोपर्डीकर मॅडम, सर्व सन्माननीय व्यासपीठ, आमचे रत्नागिरी नगरीचे उपनगराध्यक्ष समीरजी तिवरेकर, वर्षाताई ढेकणे, सर्व सन्माननीय व्यासपीठ, न्यू एज्युकेशन सोसायटीचे सर्व आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित सर्व जनकोन, आज खूप आनंद होतो की अशा एका पवित्र वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी खरं तर रत्नागिरीने अनेक रत्न आपल्या देशाला दिलेली आहेत आणि या रत्नागिरीच्या शैक्षणिक विकासाच्या वाटचालीमध्ये दीपस्तंभासारखी उभी असलेली ती न्यू एज्युकेशन सोसायटी आणि या दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखा रत्नागिरीमध्ये कार्यान्वित आहेत आणि त्यातलीच एक M.N. जोशी इंग्लिश मीडियम स्कूल. आणि या स्कूलमध्ये, या शाळेमध्ये आज जे सभागृह झालेलं आहे आणि या सभागृहाला जे नाव दिलेलं आहे की अशी व्यक्ती की जगाच्या पटलावर अटल बिहारी वाजपेयी म्हणजे या नावाचा जो दरारा होता, ज्यांच्या शब्दामध्ये साक्षात सरस्वती होती, असं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आणि यांच्या नावानं आज हे सभागृह इथे याचं उद्घाटन झालेलं आहे. अशा वास्तू जेव्हा निर्माण होतात आणि अशा वास्तूंना जेव्हा अशा व्यक्तिमत्वांचं नाव दिलं जातं त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मृती जतन होतात आणि आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. खरोखरच आज या वास्तूला अटलजींचं नाव दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं ते नाव सार्थकी आहे आणि खरोखरच आमचे येणारे पुढचे विद्यार्थी यांच्यासाठी सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि या रत्ननगरीची प्रथम नागरिक म्हणून अशा थोर पुरुषांचं, थोर नेत्यांचं स्मृतीचं जतन आमच्या रत्नागिरीतल्या या वास्तूंमध्ये होतं, याचा अभिमान मला होत आहे. आणि नक्कीच आजच्या या वास्तूच्या शुभारंभ प्रसंगी, उद्घाटनाच्या शुभारंभ प्रसंगी आणि ती न्यू एज्युकेशन सोसायटीचं ज्या फाटक गुरुजींनी रोपटं लावलेलं आहे त्याचा वटवृक्ष होऊन आता महावृक्षामध्ये त्याचं रूपांतर होतं आहे. या न्यू एज्युकेशन सोसायटीसाठी मी माझ्याकडून शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आपल्या सांस्कृतिक सभागृहाच्या नामकरण समारंभ प्रसंगी उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुणे, वाशिष्ठी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, ज्यांच्या आचरणामध्ये कणाकणात कोकणचा ध्यास आहे असे जिल्ह्यातील सहकार तज्ज्ञ, आमच्या भारतीय जनता पार्टी जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री प्रशांतजी यादव, रत्नागिरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष होण्यापूर्वी आमच्या प्रभागात 2 वर्ष प्रभाग क्रमांक 5 मध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत असलेल्या अतिशय कल्पक आणि असं नेतृत्व असलेल्या शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष आमच्या भारतीय जनता पार्टीचे अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व श्री समीरजी तिवरेकर, रत्नागिरी शहर
भाजपा अध्यक्ष श्री दादासाहेब ढेकणे, सौ ढेकणे मॅडम, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब परुळेकर, सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक क्षेत्रात सर्व कार्यरत निष्ठेने असलेले सर्व निष्ठावान मंडळी, आज या समारंभ प्रसंगी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता व शैक्षणिक संस्थेचा प्रतिनिधी म्हणून माझे मी मनोगत अतिशय थोडक्यात व्यक्त करणार आहे. मनोगत व्यक्त करण्याची फारशी सवय नसल्यामुळे काही चुकलं तर माफ असावं. आज सांस्कृतिक सभागृहाला माननीय अटलजींचे नाव देण्याचा योग भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेमुळे आम्हाला प्राप्त झाला. त्याबद्दल त्यांना खरोखर शतशः धन्यवाद आहेत. हे काम करत असताना चव्हाण साहेबांचे स्वीय सहाय्यक श्री अनिकेतजी पटवर्धन यांचे देखील आम्हाला फार मोलाचे सहकार्य लाभले आहे. आज खरोखर अटलजींना सर्वोच्च सन्मान भारतरत्न दिल्यानंतर 11 वर्षे पूर्ण होत आहेत. 15 ऑगस्ट 2003 रोजी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला, फ्लॅग होस्टिंग सेरेमनीला मला उपस्थित राहायला मिळाले होते. हा माझ्या आयुष्यातील अतिशय परमोच्च आनंदाचा क्षण होता. अटलजी फ्लॅग होस्टिंग करताना मला खरोखरच बघण्याची इच्छा होती, ती माझी सार्थकी लागली. त्यानंतर 1 मे 1998 रोजी रत्नागिरीमध्ये कोकण रेल्वे समर्पण कार्यक्रमासाठी अटलजी आले होते. त्या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला संधी मिळाली, हेही मी माझे भाग्य समजतो. माननीय अटलजी, सुषमाजी स्वराज, प्रमोदजी महाजन यांची संसदेतील भाषणे ऐकणे हे अतिशय एक मोठी पर्वणीच आहे. 1996 मध्ये 13 दिवसाचे सरकार एकमताने ज्यावेळी पडले, त्यावेळी आलेल्या अविश्वास ठरावाला सामोरं जात असताना अटलजींनी केलेलं भाषण मी आज वारंवारही ऐकतो आणि ते सतत ऐकत राहावं असं वाटतं. आमच्या संस्थेला 104 वर्षांचा इतिहास असून स्वर्गीय बापूसाहेब परुळेकर, जे बाबासाहेबांचे पिताश्री आहेत, हे 1977 व 1980 मध्ये रत्नागिरी लोकसभेचे खासदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. बापूसाहेब परुळेकर हे आमच्या फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी होते, तसेच ते संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ...1981 मध्ये रत्नागिरी शहराचे थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले डॉक्टर जगन्नाथ शंकर केळकर हे देखील आमच्या फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी व ज्यांनी 11 वर्षे आमच्या संस्थेचं कार्याध्यक्षपद भूषवलं होतं. कैलासवासी जगन्नाथ गणेश भावे हे आमच्या फाटक हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, ज्यांनी 2 टर्म शिक्षक आमदार म्हणून कोकण विभागाचं प्रतिनिधित्व केलं होतं. अशा महनीय व्यक्तींचा वारसा आमच्या संस्थेला लाभलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या ब्रीदवाक्यानुसार प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः या उक्तीनुसार गेली 50 वर्षे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून केलेल्या कामाचे आज नक्कीच चीज होत आहे असे मला वाटते. विश्वगुरू म्हणून ज्यांना संबोधले जाते असे आपले भारताचे कर्तव्य कठोर पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या समर्थ नेतृत्वाखाली बलशाली भारत घडविण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया.
या सर्व ज्येष्ठांच्या प्रेरणेतून यापुढेही अशीच काम करण्याची ऊर्जा मला प्राप्त होईल व आपल्या संस्थेला याहीपेक्षा फार मोठे भरभराटीचे दिवस प्राप्त होतील असा आशावाद मी व्यक्त करतो आणि याच्यानंतर आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकडे वळतो. व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माननीय प्रशांतजी यादव, रत्नागिरी शहराच्या प्रथम नागरिक सौ शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष समीरजी तिवरेकर, शहराध्यक्ष माननीय दादाजी ढेकणे तसेच वर्षाताई ढेकणे हे आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल प्रथमतः या सर्व महनीय व्यक्तींचे मी मनपूर्वक आभार मानतो. व्यासपीठावर आसनस्थ असलेले आमचे मार्गदर्शक आणि नेहमीच आम्हाला कौतुकाची थाप देणारे आमचे संस्थेचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब परुळेकर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट विनयजी अंबुलकर, ॲडव्होकेट सुनीता भावे, कार्याध्यक्षा सुदाक्षाणी गोपर्डीकर, सचिव राजीव गोपटे यांचा या कार्यक्रमाच्या संयोजनाबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. कार्यक्रमात उपस्थित असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी, भाजपचे प्रदेश पातळीवरील, जिल्हा पातळीवरील, तालुका पातळीवरील तसेच शहर कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, संस्थेच्या सर्व विद्याशाखांचे आजी व माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व आजी माजी संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर, देणगीदार व हितचिंतक यांचेही मी मनापासून आभार मानतो. गुरुवर्य एम जोशी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारत बांधकामामध्ये आम्हाला मोलाचे सहकार्य करणारे बांधकाम तज्ज्ञ आमचे माजी कौन्सिल सदस्य माननीय प्रसादजी वाडतरे तसेच आर्किटेक्ट शिरीष घोरपडे यांचेही विशेष आभार मानतो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणारे शाळेचे, संस्थेच्या विविध विद्याशाखांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ऑडिओ व्हिज्युअल डॉक्युमेंटरी दाखविणारे शाळेचे शिक्षक श्री अनिकेत भोळे सर, फोटोग्राफीमध्ये नेहमी आम्हाला सहकार्य करणारे आमचे मित्र मकरंद पटवर्धन सर, एम एन जोशी इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापक श्री अमोल गावडे, त्यांचे सहकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी स्वरूप साळवी, स्वप्नील नासळकर, मनीष देसाई यांनी फार मोलाचा वाटा गेले 4 दिवस अहोरात्र मेहनत करून आम्हाला दिला. या शाळेचे सर्व सहकारी कर्मचारी, इलेक्ट्रिक व्यवस्था प्रदान करणारे अभिषेक वैद्य, फलकलेखन व स्केच तयार करणारे आमच्या फाटक हायस्कूलचे कला शिक्षक पावसकर सर, डिझायनिंगचे काम करणारे आमच्या माजी विद्यार्थिनी सिद्धी वैद्य, फोटोग्राफर तयार करणारे श्री प्रसाद जोशी, या सर्व व्यवस्थांमध्ये आम्हाला वेळोवेळी हक्काने सहकार्य करणारे प्रवीण धुमक, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम संपन्न होत असताना कोणाचा नामोल्लेख नजरचुकीने करावयाचा राहिला असल्यास आमच्या संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञात आणि अज्ञात सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आभार प्रदर्शन संपलं असं जाहीर करतो. यानंतर संपूर्ण वंदे मातरम होईल. त्याच्यानंतर सगळ्यांनी जागेवरच आसनस्थ व्हायचं आहे. तिथे तुम्हाला कोकम सरबत आणि पेढा वितरित केला जाईल आणि वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराने कोटि कोटि भुजै द्रुत खर करवाले के बाले मा तुम्ही आबले बहु
निरिति तुमि मरुमा त्वं तुमि मा शक्ति हृदये तुमि मा भक्ति तोमारे प्रतिमा गणे मंदिरे मंदिरे वंदे मातरम त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाममलाम् अतुलां सुजलां